नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव. शेतकरी बंधूंनो, आपण आंबा बाग सल्ला किंवा आंबा बागेतील वेगवेगळ्या स्टेजनुसार किंवा त्याच्यावरचे कीड रोग याची आपण जी सिरीज चालू केलेली आहे, त्यातला आपण आज हा एक आणि महत्त्वाचा भाग बघणार आहोत. आणि तो म्हणजे आंबा बागेवर येणाऱ्या मोहरावरील तुडतुडे. आणि ह्या भागामध्ये आपण तुडतुड्यांचं म्हणजे जीवनक्रम, त्याचबरोबर त्याचे नुकसानीचा प्रकार आणि त्याचबरोबर त्याचं एकात्मिक व्यवस्थापन हे पाहणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनो, आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपण ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, त्याचबरोबर माहिती आवडल्यास कॉमेंट्स करून फॉरवर्डसुद्धा करावी. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज ह्या भागामध्ये आंबा बागेतील तुडतुडे बघणार आहोत. ह्याच्यावर आपण हे तर आता बघता ना तुम्ही शेतकरी बंधूंनो, की आंब्याला मोहर आलेला आहे आणि त्या मोहराबरोबरच ह्या बागेवर किंवा आंब्यावर मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. जर आत्ता ह्या बागेमध्ये आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या मोहर आल्याच्या नंतर ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात तुडतुडे दिसते. आणि हे तुडतुडे ह्या स्टेजला आले की तर आता आपण पाहतात की हे किती प्रमाणात ह्याच्या तुडतुडे तिथं आपल्याला वळवळ केलेले आणि कसे हे सुद्धा म्हणजे असे फिरलेले दिसते. तर ह्याच्यामध्ये ह्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव जर आपल्याला ह्या बागेवर झाला तर ह्यात महत्त्वाचं म्हणजे नुकसानीचा प्रकार जर बघितला तर इथं आता बघा हे नवीन मोहर आलेला आहे, ह्याच्यावर ह्या सगळ्या फांदीवर सगळे तुडतुडे तुम्हाला दिसतात. मग हे मोहर, ही फांदी, त्याचबरोबर काही ठिकाणी ह्या खोडाच्या तिथलं आणि हे तुडतुडे ह्याच्यावरचं काय करतात की आतला जो सॅप आहे किंवा रस आहे हे आपल्याला सक करून घेतात. आणि मग तो सक केला की ह्याच्यावर परत ते आता इथं आपल्याला दिसून सुद्धा काही काळपट पडलेलं दिसतंय. या पानावर सुद्धा असं काळपट झालेलं आहे किंवा तुम्हाला म्हणजे तेलकट झाल्यासारखं दिसून येईल. आणि हे काळं पडलेलं आपण जर बघितलं तर इथं हे काही ह्याच्यात आपल्याला क्लिअर कट दिसन बघा. इथं ही फांदी सगळी काळी पडली, हे पानं सुद्धा काळी पडलेत. म्हणजे हा नुकसानीचा प्रकार काय आहे की हे जे तुडतुडे आहेत हे काही चिकट द्रव्य स्रावतात आणि ते चिकट द्रव्य सावलं की ह्या पानावर, फांदीवर असं हे पडतं. इथं आपल्याला दिसन ह्याच्यामध्ये क्लिअर कटमध्ये. आणि हे पडलं की ह्याच्यावर हे असं पानावर काळपट झाल्यासारखं दिसून येतं. मोहर सुद्धा काळपट होतो, पानं काळपट होते, पूर्ण पानं तेलकट झालेले दिसतात. आता ह्याच्यात बघा इथं आपल्याला ह्याच्यात दिसत हे पानं सगळे असे तेलकट झालेले आहेत. म्हणजे हा ह्याच्यातला नुकसानीचा प्रकार आहे. आणि जसं वातावरण बदललं, ढगाळ वातावरण होईल किंवा त्याचबरोबर हे मोहरावर ज्यावेळेस पडलेलं दिसन आपल्याला त्यावेळेस ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. आणि शेतकरी बंधूंनी एक लक्षात घ्यायचं की हे आपल्या भागात जर मोठ्या प्रमाणात आलं आणि ह्या स्टेजला जर प्रादुर्भाव होत असला तर आपल्याला ह्याचं मॅनेजमेंट करणं फार जिकरीचं पडतं. कारण की आता जर बघितलं तर आपल्याकडे ढगाळ वातावरण किंवा काही ठिकाणी धुकं पडतंय, काही ठिकाणी दव पडतंय. तर अशा वातावरणामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढू शकतो. आणि मग हे जर बघितलं आपल्याला तर मोठ्या प्रमाणात हे आपल्याला असे म्हणजे तुडतुडे मोहरावर झालेले दिसून येतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला म्हणजे मोहर यायच्या अगोदरपासूनच मी मागच्या सुद्धा बऱ्याच 1-2 भागामध्ये तुडतुडे असो किंवा करपा असो किंवा भुरी रोगावर व्यवस्थापन किंवा त्याचा कधी प्रादुर्भाव होऊ शकतो हे सगळं माहिती दिलेली आहे. तरी बी आपल्याला मोहर ज्या बागात आहे अशा शेतकरी बंधूंनी कधीही रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नका. कारण की आपल्याला ह्याच्यात दिसन बघा मधमाशा सुद्धा ह्याच्यात पॉलिनेशन मध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे काय की रासायनिक कीटकनाशक वापरूनच आपल्याला ह्या स्टेजला त्याचं मॅनेजमेंट करावं लागतं. पण जर आपला मोहर सेटिंग होऊन गेलेलं असलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये काही फवारण्या करू शकतात. मग त्याच्यामध्ये डेल्टा मिथ्रिन 2.8% आहे. हे 9 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लॅम्बडा सायलोथिन 5%, 6 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा इमिडाक्लोपिड 17.8%, 3 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा बिप्रोफेजिन 25%, 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायोमॅथोजिम 25%, हे 1 ग्रॅम. त्याचबरोबर मी तुम्हाला जसं सांगितलं डायमेथाइड सुद्धा आहे 30%, 10 मिली प्रति 10 लिटर पाणी. तर ह्या आपल्याला काही ज्या म्हणजे त्याचबरोबर इमिडाक्लोपिड सुद्धा मी एक तुम्हाला सांगितलं.
तर ह्या आपल्याला काही जे रासायनिक कीटकनाशक आहेत हे आपल्याला फवारणीमध्ये वापरता येतात. तर महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनी एक लक्षात घ्यायचं की मोहर यायच्या अगोदर जर आपण हे कीटकनाशक फवारले तर आपल्याला पुढं ह्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव होणार नाही ही आपल्याला शिफारसीनुसार जर फवारण्या केल्या तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. नाहीतर पूर्ण मोहर आपल्याला हा असा काळपट पडलेला, पानं काळपट पडलेले, त्याचबरोबर मोहर गळण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि ह्याच्यामुळं काय होतं की मोहर करपतो आणि त्याचबरोबर मग त्याच्यावर भुरीचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजे हे सगळे कॉम्प्लेक्समध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामुळं आपल्याला वेळीच ह्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थितरित्या केलं तर आपल्याला ह्याचं व्यवस्थापन नक्की करता येईल. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्टेजला समजा जर आपला मोहर असला म्हणजे चांगल्या फुलोऱ्यामध्ये तर त्यावेळेस आपल्याला जैविक मधले जे कीटकनाशक आहेत त्याचा वापर करायचा. मग जैविकमध्ये जर बघितलं तर निंबोळी आर्क आहे, नीम ऑइल आहे, त्याचबरोबर काही हॉर्टिकल्चर ऑइल आहेत, त्याचबरोबर काही जे मधमाशीला पूरक असलेले जे कीटकनाशक आहेत मग त्याच्यामध्ये आजारडिच्चिन सुद्धा आहेत किंवा बाकीचे सुद्धा कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये फवारणीमध्ये वापरू शकतो. जैविकमधले जेवढे वापरता येतील तेवढे, कारण की आपल्याला ह्या स्टेजला महत्त्वाचं म्हणजे मोहराचं बी संरक्षण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर हे कीड सुद्धा कंट्रोल झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी जर आपण शिफारशीनुसार मी मागच्या ज्या भाग 2-3 जे भाग आपण बनवले होते त्याच्यामध्ये मी काही शिफारशी दिल्या त्या, कारण ते मोहर यायच्या अगोदर कुठल्या फवारण्या करायच्या किंवा मोहर आल्याच्या नंतर आणि अशा स्टेजला आता आपण ह्या ठिकाणी बघता की मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपल्याला ह्याचं वेळीच व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणं गरजेचं. म्हणजे तुडतुडे पानावर सुद्धा आपल्याला दिसते, तर पानावर असू किंवा खोडावर असू किंवा त्याचबरोबर मोहरावर असू, फांदीवर असू, हे सुद्धा दिसते. म्हणजे आपल्याला ह्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. मी काही जे अगोदरचे रासायनिक कीटकनाशक सांगितले हे आपल्याला सेटिंग झाल्याच्या नंतर किंवा मोहर यायच्या अगोदर ह्या स्टेजला आपल्याला ते फवारणं गरजेचं आहे. मोहर एकदा आल्याच्या नंतर सेटिंग होईपर्यंत आपल्याला रासायनिक कीटकनाशक तिथं टाळणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर शेतकरी बंधूंनी मोहर संरक्षणामधील महत्त्वाचं म्हणजे हा तुडतुड्याचा जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला नक्कीच मोहराचं संरक्षण चांगलं करता येईल आणि आपल्याला आंब्याचं व्यवस्थापन किंवा आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.